महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। एकीकडे महाराष्ट्रात ओला दुष्काळामुळे शेतकरी हतबल असताना दुसरीकडे कर्जपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना धुळे जिल्ह्याच्या शिरपूर तालुक्यातील भाटपुरा गावात घडली आहे। भाटपुरा येथील शेतकरी जगदीश हंसराज वंजारी यांचा भाटपुरा अजनाड रस्त्यावर निंबांच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। जगदीश वंजारी यांच्यावर बँकेसह विविध खासगी कर्जावर बोजा होता। LIC चे देखील त्यांच्यावर कर्ज होते। धुळे मध्यवर्ती बँक व भाटपुरा विकास सोसायटीतून शेतकरी कर्ज घेतले होते। जगदीश वंजारी हे कर्जमाफीच्या आशेवर मात्र कर्जमाफी न झाल्याने कर्जाचा डोंगर वाढत गेल्याने काही दिवसापासून जगदीश वंजारी कर्ज फेडण्याच्या विवचनेत असतानाच अखेर कर्जपणाला कंटाळून झाडाला गळफास घेऊन आपले जीवन संपवले। घटनेनंतर आमदार बच्चू कडू यांनी देखील मयत शेतकरी जगदीश वंजारी यांच्याशी फोनवर संपर्क साधत धीर देत शासनाकडून मदत मिळावी यासाठी जिल्हाधिकारी यांना संपर्क करणारे असल्याचे सांगितले। या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे। भाऊ याच्यात असं होतं त्या परिवाराचे काका त्यांना ऐकत नाही। हो चालेल भाऊ, धन्यवाद। पूर तालुक्यातील भाटपुरा गावामध्ये शेतकरी जगदीश वंजारा यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या पिकाला भाव मिळत नसल्या कारणाने त्यांचं कर्ज हे वाढत गेलं। राज्य सरकारच्या कर्जमाफीच्या आशेवर होते, परंतु कर्जमाफी न झाल्यामुळे सगळं कर्ज वाढलं आणि या सगळ्या जाचाला कंटाळून त्यांनी काल गळफास घेऊन आत्महत्या केली। काल त्यांच्या कुटुंबियांशी राज्याचे शेतकरी नेते बच्चूभाऊ कडू यांनी फोनद्वारे त्यांच्या परिवाराचं सांत्वन केलं आणि तसे प्रशासनाशी देखील त्यांनी मदतीचे आवाहन केले आहे। परंतु आता आम्हाला गावकऱ्यांना प्रश्न पडलेला आहे की त्या शेतकऱ्याचे 3 लहान लहान मुलं होते, त्यांची पत्नी आहे, परिवाराचा करता धरता होता, तर तो गेल्याने ह्या 3 मुलांचं पालकत्व कोण स्वीकारेल? हे जे छत आपलेलं आहे त्यांना कोण सांभाळेल? हा प्रश्न आम्हाला पडलेला आहे। तरी आम्ही प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी आमचं पालकत्व स्वीकारावा आणि शेतकऱ्याला न्याय द्यावा। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।